नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या 100व्या जयंतीनिमित्त उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हेंनी जागविल्या आठवणी। राष्ट्रीयत्व म्हणजे हिंदुत्व अशी त्यांची व्याख्या आजही मार्गदर्शक। पुणे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या 100व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी मी बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार केलेल्या कामाबद्दलच्या अनेक आठवणी जागविल्या आणि त्यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले। डॉक्टर गोऱ्हे म्हणाल्या, 1950 ते 1960 या काळात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी व्यंगचित्रांच्या माध्यमातून आपले विचार मांडले। नंतर 1960 मध्ये मार्मिक सुरू केले आणि 1966 मध्ये शिवसेनेचा जन्म झाला। मार्मिक मधील वाचा आणि थंड बसा या सदरातून मराठी माणसांशी इतर कसे वागतात याची दखल घेतली। शालेय जीवनातच मी हे अनुभवले, त्यामुळे बाळासाहेबांबद्दलचे प्रेम आणि जिव्हाळा निर्माण झाला। त्यांनी पुढे सांगितले, 1990 ते 92च्या मुंबई दंगली दरम्यान द्विध्रुवीकरण झाले। एका बाजूला काँग्रेस तर दुसऱ्या बाजूला भाजप एनडीए। जॉर्ज फर्नांडिसांसारखे विविध विचारसरणीचे नेतेही एनडीए बरोबर गेले, त्यामुळे माझ्या मनात महाराष्ट्र आणि देशाचा विचार करणाऱ्या नेत्यांच्या बाजूने जावे का असा विचार आला होता। बाळासाहेबांच्या हिंदुत्वाविषयी बोलताना डॉक्टर गोऱ्हे म्हणाल्या, राष्ट्रीयत्व म्हणजे हिंदुत्व। तुम्ही कुठल्याही धर्माचे असाल तरी राष्ट्रहिताला प्रथम मानत असाल तर तुम्ही हिंदू आहात, अशी बाळासाहेबांची व्याख्या होती। त्यांनी कधीच जात धर्म बघून उमेदवारी दिली नाही। महिला धोरणावर काम करण्याबाबत बाळासाहेबांनी दिलेल्या प्रोत्साहनाची आठवण सांगताना त्या म्हणाल्या, महिला धोरणावर काम करताना काही अडचण येणार नाही, बिनधास्त करा, असे बाळासाहेब म्हणाले होते। त्यामुळे 1998 मध्ये उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांची भेट घालून दिली आणि मी शिवसेनेत प्रवेश केला। त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाची माहिती देताना सांगितले, पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख 2002 मध्ये विधान परिषद आमदार, 2005 मध्ये उपनेता, 2007 मध्ये प्रवक्ता, 2008 ते 2012 पुणे जिल्हा संपर्क प्रमुख, 2014 मध्ये विशेष हक्क समिती प्रमुख, लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक यात स्टार प्रचारक म्हणून 15 वेळा संधी, 2019 मध्ये चौथ्यांदा आमदारकी आणि विधान परिषद उपसभापतीपदी नियुक्त झाली। अशा प्रकारे शिवसेनेची दीर्घकाळ सेवा करण्याची संधी मिळाली असल्याचे त्यांनी नमूद केले। 2012 मध्ये बाळासाहेबांच्या निधनाबाबत त्या भावुक झाल्या। तो दिवस अतिशय दुःखद आणि कडेलोट व्हावा असा होता। बाळासाहेब आजारी असतानाही बातम्यांवर लक्ष ठेवून असत आणि आम्हा सर्वांना मार्गदर्शन करत। बाळासाहेबांच्या राज्यभरातील सभांना उपस्थित राहण्याची संधी मिळाली। प्रत्यक्ष स्टेजवर उपस्थित राहून त्यांना ऐकणे म्हणजे एक रोमांचकारी अनुभव होता। बाळासाहेबांनी महिलांच्या सुरक्षेसाठी लढण्याची प्रेरणा दिल्याचे सांगताना त्या म्हणाल्या, टीका झाली तरी भीती वाटली नाही, कारण शिवसेना आणि तिचे विचार हे आमचे कवच कुंडल आहे, त्यामुळे कायमच निर्भीड राहत आलो आहोत। 1995-99 मधील युती सरकारवर बाळासाहेबांचे बारीक लक्ष असायचे। चुका झाल्या तर फटकारे यायचे। 2014 नंतर भाजप सेना युती तुटली। त्यानंतर काही काळाने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने राज्यात सत्ता स्थापन केली। शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा यशाचा आलेख कायमच चढता राहिलाय। विधानसभा, नगरपालिका, महानगरपालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेची सदस्य संख्या वाढली आहे, असेही डॉक्टर गोऱ्हे यांनी नमूद केले। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांनी आम्ही आजही सर्वांना मार्गदर्शन होत असल्याचे सांगतात। त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची जोरदार कामगिरी सुरू असल्याचे प्रतिपादन केले। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म 23 जानेवारी 1926 रोजी झाला होता आणि उद्या त्याला 100वे वर्ष होत आहे। या सगळ्या कारकिर्दीमध्ये त्यांची सुरुवात जी झाली ती एक व्यंगचित्रकार आणि पत्रकार म्हणून त्यांच्या कामाची सुरुवात झाली। त्यामुळे 1950 ते 60 या पहिल्या टप्प्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या प्रकारांनी स्वतःला व्यक्त करण्यासाठी व्यंगचित्राचं माध्यम वापरलं होतं। 1960 नंतर च्या काळामध्ये मग 1966 मध्ये शिवसेनेचा जन्म झाला आणि 1960 मध्ये त्यांनी मार्मिक सुरुवात केली आणि मार्मिकच्या मध्ये ज्याला मार्मिक सुरू झालं तर आम्ही शाळेमध्ये मुंबईत शिकत होतो, त्याच्यात वाचा आणि थंड बसा असं एक कलम असायचं आणि त्याच्यामध्ये आमच्या आसपास जे मराठी लोकांचं वागणं होतं मराठी लोकांशी ते आम्हाला मराठी शाळेत शिकत असताना सुद्धा जाणवायचं आणि त्यामुळे मार्मिक बद्दल
एक मनामध्ये आत्मीयतेचं बीज पेरलं गेलं अगदी शाळेत असताना, 8वी 9वीत असल्यापासून. आणि त्याच्यानंतर बरोबर त्यांनी मला सांगितलं, महिला धोरण मी म्हटलं की महिलांच्यासाठी काय करता येईल. तेव्हा ते म्हणाले, तुला महिलांच्या प्रश्नात जे काम करायचं असेल ते तुम्ही करा आणि तुम्हाला कोणी शिवसेनेमध्ये अडवणार नाही की ह्या कामं करू नका म्हणून. आणि त्या शब्दावरती विश्वास ठेवून 98 साली मी प्रवेश केला. अर्थात उद्धवसाहेब ठाकरे त्यावेळेला खूप सूत्रधाराच्याच रूपामध्ये होते. त्यांनीच माझी बाळासाहेब ठाकरे यांच्याशी भेट घडवून दिली होती. आणि नंतर मग पश्चिम महाराष्ट्राची संपर्क प्रमुख आणि मग 2002 मध्ये विधान परिषदेचे आमदार, 2005 मध्ये उपनेता, 2007 मध्ये प्रवक्ता आणि 2014 नंतर विशेष हक्क समितीची प्रमुख आणि 2019ला चौथ्यांदा मला ज्याला आमदारकी मिळाली त्याला उपसभापती, अशा प्रकारचं माझं 3ऱ्या टर्ममधलं उपसभापती पद आता त्यालाही 6 वर्ष पूर्ण होत आलेली आहेत. खूप दीर्घकाळ मला शिवसेनेची सेवा करायची संधी मिळाली. प्रत्यक्षामध्ये 98 साली शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि त्यावेळेला हीच भूमिका होती माझी की मोठ्या साहेबांनी जे हिंदुत्वची व्याख्या केलेली आहे ती अशी आहे की राष्ट्रीयत्व म्हणजे हिंदुत्व. ही अतिशय व्यापक व्याख्या आहे. कुठल्याही धर्माचे तुम्ही असा, पण तुम्ही राष्ट्रहिताला प्रथम मानत असाल तर तुम्ही हिंदूच आहात, अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे. कोणालाही वगळायचं नाही, जात विचारून कोणाला उमेदवारी द्यायची नाही, ही जी त्यांची भूमिका होती. त्याच 2012ला माननीय मोठ्या साहेबांचं निधन झालं. तो अतिशय दुःखाने अगदी कडेलोट व्हावा असा दिवस होता. त्याच्या अगोदर ते काही दिवस आजारी होते, परंतु आजारपणात सुद्धा आणि एरवी सुद्धा त्यांचं बारीक लक्ष बातम्यांच्याकडे असायचं आणि त्या बातम्यांच्या आधाराने ते वेळोवेळी मार्गदर्शन पण करायचे. पुणे शहरावरती लक्ष होतं आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर जे त्यांनी मला प्रोत्साहन दिलं विधान परिषदेमध्ये काम करत असताना, अनेक त्यांच्या सभांना मला उपस्थित राहण्याची संधी मिळाली. आणि ज्या प्रकारे कोपरगाव, परभणी, अमरावती या ठिकाणच्या बाळासाहेबांच्या सभा त्यांच्याबरोबर स्टेजवर त्यांच्या एक 5-6 खुर्च्या पलीकडे सोडून बसणं आणि ऐकणं आणि शेवटी वंदे मातरम् व्हायचं, तर ते म्हणजे एक रोमांचकारी अनुभव होता. आणि बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या पद्धतीने सुरक्षिततेसाठी लढण्याची प्रेरणा दिली, मग ती महिलांना दिली, गोरगरिबांना दिली, सामान्यांना दिली, ती अभूतपूर्व अशी आहे. आणि त्याच्यामुळे अनेक ठिकाणी अनेक लोकांनी टीका केली किंवा आम्हाला विरोध केला, तरी मला कधीच भीती वाटली नाही, कारण शिवसैनिक आणि शिवसेनेचे विचार ही आमची कवच कुंडलं आहेत. लोकसेतू मराठी न्यूजसाठी मुख्य संपादक प्रवीण चव्हाण, नंदुरबार. साठी एवढंच. ताज्या घडामोडी, स्थानिक बातम्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.